प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी दिली असती तर नक्कीच फाईट झाली असती, परंतु आता आमच्या दृष्टीने तरी फाईट वगैरे असं काही नाही। आणि शरद पवार साहेबांनी किंवा मनोज जोशींनी ह्या मागच्या काळात अंधेरी धरण बांधलं किंवा तिथं पाणी अडवलं किंवा माजी आमदार वाघमारे साहेबांनी सुद्धा पाणी आणण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे, परंतु जसं त्या काळी त्याचं फाउंडेशन केलं आणि आमदार गोरेंच्या काळामध्ये हे पाणी मानमध्ये आलेलं आहे। बऱ्यापैकी सामान्य जनतेला सुद्धा हे माहीत आहे की पाणीचं मेन जे योजना मंजूर करण्याचं श्रेय की बऱ्यापैकी माजी आमदार वाघमारे साहेब आहेत, मनोज जोशी आहेत आणि तसेच पवार साहेबांचं त्यात योगदान आहे। त्यामुळे आता हे पाणी दिसतंय, पण पाणी आणण्यासाठी त्यांची सुद्धा तेवढीच त्यामध्ये मेहनत आहे। आणि शेखर भाऊगोरे आणि जयकुमार भाऊगोरे दोन्ही एकत्र आल्यामुळं अजून ताकद वाढली आणि 100% ते विनर आमदार आहेत, चौकार मारल्याशिवाय राहणार नाहीत। सध्या महाविकास आघाडीकडून जी उमेदवारी दिली आहे ती पवार साहेबांना मानणारा मतदार आहे, त्यामुळे प्रभाकर घारगेंना उमेदवारी दिली म्हणून त्यांच्याकडे बघून मतदान देण्यापेक्षा पवार साहेबांकडे बघून इथली सामान्य जनता मतदान देणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांकडे बघून मतदान होऊन प्रभाकर घारगे नक्कीच विजयी होतील। त्यामुळे सामान्य लोकांना घारगे साहेबांची ओळख असू किंवा नसू ह्यामध्ये काय फार मोठं रहस्य नाही। आज मान खटाव विधानसभेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जयकुमार गोरे भाऊंचं वातावरण अतिशय पॉझिटिव्हली आहे। शिखर शिंगणापूर भागात त्यांचं काय काम वगैरे? शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्रामधून त्यांनी आणि पर्यटन विकास निधीमधून जवळजवळ आता 3 कोटीची कामं दिली आणि यापूर्वी सुद्धा जवळजवळ 10 ते 12 कोटीची कामं या चालू 3-4 वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि जयभाऊंच्या माध्यमातून या गावामध्ये विकास कामं झालेली आहेत। आता विरोधकांकडून आरोप केला जातो की क वर्ग किंवा अ वर्ग तीर्थक्षेत्रात शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, त्याला त्यामध्ये समावेश करता आला नाही, त्याबद्दल काय सांगा? त्याचं कारण असं आहे की मुख्य कारण असं आहे की हे देवस्थान आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचं देवस्थान असल्यामुळे त्याला अवर्ग देवस्थान मध्ये समाविष्ट करता येत नाही, कारण त्याच्यासाठी ट्रस्ट होणं गरजेचं असतं आणि ते ट्रस्ट इथं खाजगी स्वरूपाचं मंदिर किंवा देवस्थानचं खाजगी व्यवस्थापन असल्यामुळं ते होऊ शकत नाही। एकूण काय परिस्थिती राहील ह्या भागात मताधिक्याची? मताधिक्य जयकुमार गोरे भाऊंना या भागामध्ये आमच्या वावरेरे गणामध्ये शिंगणापूर भागामध्ये 80% मध्ये मतदान जयभाऊंना मिळेल। त्याचं कारण काय? विकास काम आणि पाण्याच्या योजना जी आता नवीन मध्ये मंजुरी घेतलेल्या योजना आहेत त्या योजनेला माणसांनी पसंती देऊन जयकुमार गोरे भाऊंच्या कामावर विकास कामावर खुश होऊन लोकांनी पसंती दिलेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण तेवढंच जोरात रान तापवलं नाही, रान जरी तापवलं असलं तरी महाविकास आघाडीची सत्ता नसल्यामुळं जे जयकुमार गोरे भाऊंनी गेल्या 15 वर्षामध्ये काम केलंय त्या कामाचा एक पोचपावती म्हणून जयभाऊंच्यावर लोक यावेळेस खुश आहेत। त्यांच्या पाण्याच्या कामाचा फरक पडेल असं वाटतं? 100% पाणी योजना ह्या ग्रामीण भागामध्ये या दुष्काळी भागामध्ये आणण्याचं काम आणि धमक फक्त जयकुमार गोरे भाऊंच्या मध्ये असल्यामुळेच या लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जयभाऊंच्या बद्दल चांगलं वातावरण आहे। विरोधी उमेदवाराबद्दल काय सांगा? विरोधी उमेदवाराबद्दल विचारलं तर त्यांचा या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा संपर्क किंवा त्यांच्याबद्दल काही जास्त ओळख अशी नाही। या भागामध्ये पाणी आलंय, या भागामध्ये आज जरी पाणी आलं नसलं तरी या भागातली मंजुरी झे काटापूरच्या उपसा सिंचन योजनेतून आमच्या गावाचा समावेश झाल्यामुळं एक 2-3 वर्षामध्ये पाणी येण्याची 100% आम्हाला खात्री आहे आणि जयभाऊंनी नारळ फोडला म्हणजे 100% पाणी येणारच। सरकारी योजनांबद्दल काय सांगाल? सरकारी योजनेचा सर्व शेतकऱ्यांना, महिला वर्गांना, गोरगरीब लोकांना सर्वांना लाभ त्याचा मिळत आहे आणि मिळालेला आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगा? लाडकी बहीण योजनेबद्दल तर विरोधकाच्या घरात सुद्धा पैसे गेलेले असल्यामुळे सगळी लोक खुश आहेत। कुणीही महिला कुठल्या मिळाल्यानंतर समाधानी आहेत, त्या 100% भाजपच्या कमळाला विसरणार नाहीत। महाविकास आघाडीकडून प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी डावलली, त्याबद्दल काय सांगा? खऱ्या अर्थानं तो त्यांचा त्या महाविकास आघाडीचा प्रश्न आहे, परंतु आम्हाला वाटतं की जर प्रभाकर देशमुख साहेबांना उमेदवारी दिली असती तर नक्कीच फाईट झाली असती, परंतु आता आमच्या दृष्टीने तरी फाईट वगैरे असं काही नाही। आणि शेखर भाऊगोरे आणि जयकुमार भाऊगोरे दोन्ही एकत्र आल्यामुळं अजून ताकद वाढली आणि 100% ते विनर आमदार आहेत, चौकार मारल्याशिवाय राहणार नाहीत। मान तालुक्यामध्ये प्रभाकर घारगे यांनी
जयकुमार गोरे भाऊ यांच्यामध्ये लढत चालू आहे. सध्या गेल्या लोकसभेला जो निकाल लागलाय महाराष्ट्रामध्ये, तर ह्या महाविकास आघाडीच्या 31 सीट निवडून आल्या. आज शरद पवारांवर बऱ्यापैकी सामान्य जनतेचं प्रेम आहे. मान तालुक्यामध्ये सुद्धा प्रभाकर घारगेंना त्यांनी उमेदवारी दिली आहे. तर सामान्य जनता त्यांना विजय करण्यासाठी विजय नक्कीच करतील, यात काही शंका नाही. शरद पवारांवर प्रेम आहे असं म्हणतात. दुसरीकडे आमदार जयकुमार गोरेंनी मान तालुक्यात पाणी पण आणलं. ते पाणी आणलंय त्याचा फायदा आमदार गोरेंना कसा? काय होतं, गेल्या वेळेस बऱ्यापैकी शरद पवार साहेबांनी किंवा मनोहर जोशींनी ह्या मागच्या काळात आंधळी धरण बांधलं किंवा तिथं पाणी अडवलं, किंवा माजी आमदार वाघमारे साहेबांनी सुद्धा पाणी आणण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली आहे. परंतु जसं त्या काळी त्याचं फाउंडेशन केलं आणि आमदार गोरेंच्या काळामध्ये हे पाणी मानमध्ये आलेलं आहे. बऱ्यापैकी सामान्य जनतेला सुद्धा हे माहित आहे की पाणीचं मेन जे योजना मंजूर करण्याचं श्रेय ती बऱ्यापैकी माजी आमदार वाघमारे साहेब आहेत, मनोहर जोशी आहेत आणि तसेच पवार साहेबांचं त्यात योगदान आहे. त्यामुळे आता हे पाणी दिसतंय, पण पाणी आणण्यासाठी त्यांची सुद्धा तेवढीच त्यामध्ये मेहनत आहे. ओके, मग आता शिखर शिंगणापूर भागात काय परिस्थिती आहे? शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. गेली 15 वर्ष मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी शिखर शिंगणापूरला अवर्ग दर्जा देऊन शिखर शिंगणापूरमध्ये त्या प्रमाणात मोठा विकास होणं अपेक्षित होतं, परंतु अवर्ग तीर्थक्षेत्र त्यांच्याकडनं झाले नाही. ही प्रामुख्याने ती अपेक्षा सामान्य जनतेला या शिखर शिंगणापूरची अपेक्षित होती. जसं पंढरपूरला विकासासाठी 200-300 कोटीचे निधी येतोय, अवर्ग झाल्यानंतर शिखर शिंगणापूरचा कायापालट नक्कीच होईल. बऱ्यापैकी शिंगणापूरची जी पाठीमागची पाण्याची योजना होती वाघमारेंनी चालू ठेवली होती, कित्येक दुष्काळ झाले, त्यामध्ये पाणी शिखर शिंगणापूरला कधीच कमी पडलं नाही. आता ह्या 2 दुष्काळामध्ये पाण्याची प्रचंड अशी तीव्रता निर्माण झाली आहे. दुसरीकडे विकास कामांचं मोठं बॅनर लागलं शिखर शिंगणापूरमध्ये, पण करोडो रुपयाचा विकास त्या कामा बॅनरवरून दाखवला गेला. तर तुम्ही म्हणता की शिखर शिंगणापूरला विकास देण्यात आमदार अपयश ठरले असं का? विकास ज्या गरजेच्या गरज आहेत, समजा इथं स्थानिक लोकांना पिण्याची पाण्याची सोय अतिशय गरजेची आहे. पिण्याचं पाणी इथं सामान्य लोकांना 8-8 दिवस नळाला येत नाही. बऱ्यापैकी रस्त्याचं किंवा रस्ते चालू आहेत किरकोळ काम, परंतु जे कामं दाखवली ते गेल्या 5-6 वर्षामध्ये इथल्या मंजूर केलेले आहेत ते आता चालू आहेत कामं, आणि त्यांनी तेच मंजूर झालेली कामं ते परत त्या बॅनरवर टाकलेले आहेत, त्याचं ते श्रेय घेतात. एकूण आता परिस्थिती काय असेल शिखर शिंगणापूरमध्ये? शिखर शिंगणापूरमध्ये आज आम्ही सकाळी प्रचारात नारळ फोडला. आमच्याबरोबर तरुण सामान्य लोक, सामान्य जनता बरोबर आहे. या शिंगणापूरमध्ये नक्कीच आम्ही प्रभाकर घारगे यांना मताधिक्य देऊ, हा आम्हाला 100% खात्री आहे. गोरे बंधू एक होत आहेत, काय परिस्थिती असेल? गोरे बंधूंनी गेले 15 वर्ष संघर्ष केलेला आहे. बऱ्यापैकी आम्ही सुद्धा शेखर भाऊंबरोबर काम केलेलं आहे. आता ते 2 भाऊ एकत्र झालेत, त्यामुळं त्या दोन्ही एक झाल्यामुळं मान तालुक्यातील जनतेत मतात किती परिवर्तन होईल हे आज सांगू शकत नाही. पण प्रभाकर घारगेंना या भागात जास्त लोक ओळखत नाहीत असं लोकांना ऐकायला मिळते. प्रभाकर घारगे हे आयत्या वेळी आलेले उमेदवार म्हणून आज नावाला म्हणजे ओळखले जात आहे, त्याबद्दल काय म्हणणार? सध्या महाविकास आघाडी करून जी उमेदवारी दिली आहे ती पवार साहेबांना मानणारा मतदार आहे. त्यामुळे प्रभाकर घारगेंना उमेदवारी दिली म्हणून त्यांच्याकडे बघून मतदान देण्यापेक्षा पवार साहेबांकडे बघून इथली सामान्य जनता मतदान देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांकडे बघून मतदान होऊन प्रभाकर घारगे नक्कीच विजय होतील. त्यामुळे सामान्य लोकांना घारगे साहेबांची ओळख असू किंवा नसू ह्यामध्ये काय फार मोठं रहस्य नाही. प्रभाकर देशमुखांना उमेदवारी डावली, याचा काय परिणाम नाही का होणार? देशमुख साहेबांचे गेले 5 वर्ष सामान्य जनतेबरोबर संपर्क होता, परंतु काही वरच्या लेवलला त्यांची काय तडजोड झाली आणि त्यातून ते माघार घेऊन घारगे साहेबांचं नाव त्यांनी फिक्स केलेलं आहे.